हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय घरकुल। तर मैत्रिणींनो, उन्हाळ्यात लाभदायक असलेला सब्जाचा आपल्या आहारात कसा समावेश करायचा, त्याचा काय फायदा होईल, हेच आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत। जास्त करून फालुद्यामध्ये आपण सब्जाचा जास्त वापर करतो, परंतु सब्जामध्ये पोषक तत्वांचं प्रमाण खूप जास्त असल्याने आरोग्यासाठी तो उत्तम ठरतो। त्याचबरोबर त्यामध्ये कूलिंग प्रॉपर्टीज आहेत, त्यामुळे शरीराला थंडावा प्राप्त होतो। ज्यांना पित्ताचा त्रास होतो त्यांनी आपल्या आहारात नेहमी सब्जाचा समावेश करावा। उष्णतेच्या अनेक विकारांवरती म्हणजे पित्त येणे, पिंपल्स येणे, घामोळ्या, हातापायांची आग होणे, ताप येणे अशा विकारांवरती पण सब्जा परिणामकारक ठरतो। तसेच UTI म्हणजे उन्हाळी लागणे यावरती सब्जाच्या सेवनाने ते कमी होतं। तर काय करायचं आपल्याला, इथे मी 2 चमचे सब्जा घेतला आहे आणि त्यात अर्धा ते 1 कप पाणी घालून आपल्याला याला अर्धा तास छान भिजवून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच तो आपल्याला वापरायला घ्यायचा आहे। आता यात आपण पाणी घातले आणि त्यानंतर अर्धा तास आपण याला असंच भिजून देणार आहोत। भिजल्यानंतर हा जास्त फुलून मोठ्या आकारामध्ये आपले सब्जाचे बीज होतात आणि त्यानंतरच तुम्ही याला वापरू शकता। इथं अर्ध्या तासानंतर तुम्ही पाहू शकता आपले जे सब्जाचे बीज होते ते इतके छान असे फुलून आले आहेत। आता हे तुम्ही असंच फ्रीजमध्ये 1-2 दिवस स्टोर करू शकता किंवा रोजचं रोज तुम्ही फ्रेश असे भिजून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि आपल्याला ज्यावेळेस लागतील तर त्यावेळेस फ्रीजमधनं काढून तुम्ही वापरू शकता। तर सब्जा हा मानसिक त्रास म्हणजे डिप्रेशन, ताण, चिडचिड होणे, डोकेदुखी, मायग्रेनचा त्रास किंवा निद्रानाश या गोष्टींवरती खूप परिणामकारक ठरतो। म्हणून पाणी असो, सरबत असो, त्यासोबत तुम्ही याला घेऊ शकता। आणि दुसरं एक असं की उन्हाळ्यात तुम्ही घरातून बाहेर पडताना 1 कप दूध आणि त्यात अर्धा चमचा आपला जो गुलकंद येतो तो घालायचा आणि अर्धा चमचा तुम्ही यात सब्जा घालायचा आणि हे पिल्यानंतरही तुम्ही बाहेर किती उन्हात गेले तरी तुम्हाला उन्हाचा झळ लागणार नाही, त्रास होणार नाही किंवा तुम्ही उन्हातून जरी घरी आले त्यानंतरही तुम्ही असं हे दूध, थंडगार दूध घेतलं तरी चालेल। आवडत असेल तुम्ही यात साखर घालू शकता, नाही घातली तरी चालेल। आता अर्धा चमचा सब्जा घालायचा आणि गुलकंद घालायचा। या 2 गोष्टी घातल्या ना तर इतकं हे इफेक्टिव्ह असं आपल्या उन्हाळ्यामध्ये ड्रिंक तयार होतं। बाहेरचे जे मिल्क प्रॉडक्ट असतात म्हणजे थंडच पेय पण दुधापासून बनवलेले, त्यात प्रिझर्वेटिव्हचं प्रमाण खूप जास्त असतं, साखरेचं प्रमाण जास्त असतं। त्यामुळं लहान मुलांनाही तुम्ही अशा पद्धतीने घरच्या घरी हे देऊ शकता। आणि दुसरं म्हणजे आपण जे आपलं नेहमी पाणी पितो उन्हाळ्यामध्ये, तर त्या साध्या पाण्यात पण तुम्ही आपली सब्जा अर्धा ते 1 चमचा घालून तुम्ही पिऊ शकता। त्याने काय होतं, शरीरातली उष्णता कमी होते आणि बद्धकोष्ठतेवरती पण हे सब्जा खूप परिणामकारक ठरतं। कोणाला पोटाचे विकार असतील तर त्यालाही तुम्ही हे देऊ शकता। तर आता इथं मी पाण्यातच घातलं आहे। याच पद्धतीने तुम्ही सरबतामध्ये किंवा कोकम सरबत असेल तर त्यामध्येही हे सब्जा तुम्ही घालू शकता। वेगवेगळे समजा आपले काही ज्यूस असतील त्यात घातलं तरी चालतं। आणि हो मैत्रिणींनो, आज पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला एकदा भेट द्या आणि व्हिडिओज आवडले तर सबस्क्राईब जरूर करा। आता इथं तर मी फक्त पाण्यात घालून दाखवलं आहे, परंतु तुमच्या घरी कधी दुपारच्या वेळेस कोण पाहुणे आले किंवा आपण बाहेरून आलो तर असं जे काही सरबत आपण घेतो तर त्यातही 1 चमचा सब्जाचे भिजवलेले बी टाकायचे, त्याने ते खूप हेल्दी असं बनतं। म्हणून कुठलंही सरबत असो, साधं पाणी असो, तर तुम्ही या सब्जाचा या उन्हाळ्यामध्ये नक्की वापर करा। बघा, तुम्हाला जे उन्हापासून होणारे त्रास असतील तर ते नक्की कमी होतील। आणि याच उन्हाळ्याशी संबंधित काही वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत, तर तुम्ही चॅनलला एकदा भेट देऊन ते व्हिडिओ नक्की पहा। आणि हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आणि व्हिडिओ आवडला असेल तर खाली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका।